माऊलींची पालखी जेजुरीमधून वालेकडे रवाना झालेली आहे। तर येळकोट जय मल्हारच्या गजरात ही पालखी मार्गस्थ झाल्याचं दिसतंय। सोन्याच्या जेजुरीमधील मुक्कामानंतर पालखी मार्गस्थ झाली आहे। तर पालखी आज वेल्हे गावामध्ये मुक्कामी असणार आहे आणि त्यानंतर ती पुढे मार्गस्थ होईल। दरम्यान वेल्हे गावामध्ये आज आनंदाचं वातावरण असेल आणि सर्वच वारकऱ्यांची रेलचेल आपल्याला पाहायला मिळेल। त्याचबरोबर जे स्थानिक आहेत तेही या ठिकाणी पालखीचं दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने येण्याची शक्यता आहे। तर सोन्याच्या जेजुरीमध्ये काल मुक्कामी होती पालखी आणि त्यानंतर आता वेल्हे गावाकडे मार्गस्थ झाल्याची माहिती समोर येते। दरम्यान याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी हे आपल्यासोबत थेट जोडले गेले आहेत। अमोल, काय सांगाल? पालखी आता वेल्हेकडे मार्गस्थ झाल्याचं दिसतंय, सध्या कसं वातावरण आहे या ठिकाणी? आपण थेट दृश्य पाहूया। संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी आता जेजुरीतून पुढे मार्गस्थ झालेली आहे। आजही भंडाऱ्याची उधळण माऊलींच्या रथावर केलेली आपल्याला पाहायला मिळते। ही थेट नयनरम्य दृश्य आहेत, ते खास लोकशाही न्यूजच्या प्रेक्षकांसाठी। अगदी सकाळची वेळ आहे आणि सकाळीच माऊलींनी प्रस्थान पुढे ठेवलेलं आहे आणि आज वाल्हे या गावामध्ये खरं तर माऊली मुक्कामी असणार आहेत। ही सगळी दृश्य पाहते, फुलांनी आकर्षक सजवलेला रथ आहे आणि माऊलीचा जयघोष सुद्धा आपल्याला ऐकायला मिळतं आणि आजही भंडाऱ्याची उधळण माऊलींच्या रथावर झालेली आहे आणि ही सगळी दृश्य थेट लोकशाही न्यूजच्या प्रेक्षकांसाठी। काल ज्यावेळेस माऊलींची पालखी या जेजुरी नगरीमध्ये दाखल झालेली होती त्यावेळेस मोठ्या प्रमाणात भंडाऱ्याची उधळण करत खरं तर मार्तंड मल्हारी यांच्या जेजुरीमध्ये माऊलींचं स्वागत झालेलं होतं आणि आजही भंडाऱ्याची उधळण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि नेत्रदीपक असे दृश्य आहेत। थेट माऊलींचं दर्शन आपण लोकशाही न्यूजच्या प्रेक्षकांसाठी घडवणार आहोत आणि माऊलींची पालखी आता या जेजुरी नगरीतून पुढे मार्गस्थ झालेली आहे। पुढे काही अंतरावरती सकाळचा विसावा आहे तो सुद्धा होईल आणि त्यानंतर पालखी आहे ती दुपारनंतर वाल्हे या गावामध्ये पोहोचणार आहे। महर्षी वाल्मिकी यांचं वाल्हे गाव म्हणून ओळखलं जातं, त्या गावामध्ये आज माऊलींची पालखी असणार आहे आणि मोठं भक्तिमय वातावरण सध्या जेजुरी नगरीमध्ये सुद्धा आपल्याला झालेलं पाहायला मिळते आणि टाळ मृदुंगाचा गजर आणि सकाळी हरिपाठ त्याचबरोबर भजन असेल हे सुद्धा आपल्याला कानी ऐकायला मिळते। वारकऱ्यांचा जो हरिपाठाचा गजर आहे तो सुद्धा सध्या कानी ऐकायला मिळते। अगदी सकाळीच या पालखीच्या प्रस्थानाला सुरुवात झालेली आहे आणि मोठं भक्तिमय वातावरण सध्या या वारीमध्ये पाहायला मिळतंय। निश्चितच अमोल, भंडारा ही जी खासियत आहे जेजुरीची ती आपल्याला काल सुद्धा बघायला मिळाली होती आणि आजही भंडाऱ्याची उधळण करत या ठिकाणी पालखी पुढे मार्गस्थ होताना दिसते। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। याविषयीचे अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूयात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।